चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। मुंबईत गॅस टंचाईच्या चर्चेदरम्यान आता सायबर भामट्यांचा नवा डाव समोर आलाय आणि महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने ग्राहकांना फोन, SMS किंवा बोगस लिंक पाठवून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते। गेल्या 4 दिवसात मुंबई आणि उपनगरांमध्ये अशा 4 घटना समोर आल्या असून तब्बल 26,43,000 रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे। डोंबिवलीतील सुनील नगर परिसरात राहणाऱ्या स्मिता राणे या नोकरदार महिलेला अशाच प्रकारे फसवण्यात आले। महानगर गॅसचं बिल अपडेट नाही, कनेक्शन बंद होईल असा मेसेज आल्यानं त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधला। भामट्याने विश्वासात घेत ऑनलाईन प्रक्रिया सांगितली आणि लिंक पाठवली। लिंक उघडून कार्डची माहिती भरल्यानंतर काही क्षणातच त्यांच्या खात्यातून 2 लाख रुपये क्रेडिट कार्डमधून आणि 99,500 रुपये डेबिट कार्डमधून काढण्यात आले। बँकेचे मेसेज आल्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच स्मिता राणे यांनी डोंबिवलीमधील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। फक्त डोंबिवलीच नव्हे तर मुंबईतील विलेपार्ले, पार्कसाईड आणि वडाळा त्याचबरोबर बोरिवली या भागांमध्येही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या घटना समोर आल्या। गेल्या 4 दिवसात 4 वेगवेगळ्या ठिकाणी 26,43,000 रुपयांचा गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सायबर भामटे विशेषतः वृद्ध व्यक्तींना लक्ष्य करत असल्याचंही तपासात समोर येत आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरलाही अशाच प्रकारचा फ्रॉड कॉल आल्याची माहिती समोर आली आहे। चला या सगळ्या याच्यात काय नेमकं घडतंय, काय काळजी आपण घेतली पाहिजे, आपण बघूया। सायबर भामट्यांचा ग्राहकांना फोन आणि SMS या ठिकाणी येताना दिसतोय। ते काय म्हणतात बघा, म्हणजे सायबर भामटे जे ते ग्राहकांना फोन करतात, SMS करतात। त्या SMS मध्ये काय नेमकं म्हणण्यात आलेलं असतं तर गॅस कनेक्शन बंद होईल अशी बतावणी जी आहे ती ग्राहकांसमोर केली जाते फोनच्या माध्यमातून। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 10 ते 20 रुपये ऑनलाईन पेमेंट करण्याची सूचना सुरुवातीला केली जाते। बघा, असा कुठला कॉल जर तुम्हाला येतो ना, अशी जर पहिली सूचना असेल तर लक्षात घ्या तुमची फसवणूक होते। पुढे बघा काय होतं, पेमेंटसाठी बोगस लिंक ग्राहकांना पाठवली जाते। एक लिंक तुमच्या मोबाईलवरती येते आणि लिंक ओपन करताच आपण जर पाहिलं तर मोबाईल जो आहे तो हॅक होतो आणि मग पुढे काय घडतं तर या सगळ्या याच्यात बँक अकाउंटमधील रोकड जी म्हणजे तुमच्या आमच्या बँक अकाउंटमधील रोकड ही लंपास केली जाते। जे डोंबिवलीत घडल्याचं आपण बघितलं, त्या महिलेची लाखो रुपयांना फसवणूक जी आहे ती करण्यात आली आहे। अशा पद्धतीचे गुन्हे यापुढे पण घडू शकतात। APK फाईल कृपया कोणी ओपन करू नये। खात्रीशीर असतील तरच त्या ओपन करण्यात याव्या, अन्यथा आपली आर्थिक फसवणूक या माध्यमातून होऊ शकते, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी। पण या सगळ्या याच्यात तुम्ही काय काळजी घेणं आवश्यक आहे जेणेकरून तुमची फसवणूक टळेल। कनेक्शनबाबत थेट गॅस कंपनीशी संपर्क साधा, अगदी सोपं, त्यांना विचारा जे काय असेल ते। मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नका, त्यानंतर OTP शेअर करू नका, शिवाय पासवर्ड शेअर करू नका। CVV नंबर जो तुमच्या क्रेडिट कार्डवर, तुमच्या डेबिट कार्डवर असतो, पाठीमागे असतो तो नंबर, 3 अंकी नंबर, तो शेअर करू नका।